नमस्कार, मी तन्मय टिल्लू. नमस्कार, मी स्नेहिल शिवाजी. आज विधान परिषदेसाठी खरं तर मतदान पार पडले आणि थोड्याच वेळात त्याचे निकाल देखील हाती येतील. मात्र यासह राज्यातील प्रत्येक राजकीय पक्षानं विधानसभेसाठी कंबर कसली आहे. आणि आजचा दिवस तसा खास आहे कारण विधान परिषदेचे निकाल आजच येत आहेत, परंतु विधानसभेच्या निवडणुकीचा कल आज साम टीव्हीच्या हाती आलेला आहे. आतापर्यंतचा मराठी न्यूज चॅनलच्या इतिहासातला हा सगळ्यात मोठा सर्वे सकाळ समूह आणि साम टीव्हीनं केलाय. तब्बल 84,529 मतदारांशी संवाद साधून हा सर्वे करण्यात आलेला आहे. पुढच्या काही मिनिटात, अवघ्या काही क्षणात आपण या सर्वेत महाराष्ट्रातल्या जनतेचा मूड काय ते देखील पाहणार आहोत. आगामी विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार आणि मुख्यमंत्री पदासाठी कोणाला पसंती मिळणार याचे कल साम टीव्हीच्या हाती आलेत. विशेष म्हणजे हा सर्वे राज्यात लाडकी बहीण योजना लागू करण्यात आली त्यावेळेस करण्यात आलेला आहे. त्यामुळे या लाडकी बहीण योजनेचा या सर्वेमध्ये कसा इम्पॅक्ट पडतोय देखील पाहणं गरजेचं ठरेल. महाराष्ट्रातील 84,000 मतदारांनी यावेळेस या सर्वेत सहभाग घेतलाय. त्यामुळे लोकसभा निवडणूक निकालानंतर विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. प्रत्येक राज्यातल्या व्यक्तीचं लक्ष लागलेलं आहे आणि याच सर्वे संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी, या चर्चेत विश्लेषण करण्यासाठी जोडले जात आहेत सकाळचे मुख्य संपादक सम्राट फडणीस सर, कार्यकारी संपादक पुणे सकाळ शीतल पवार, तसंच ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे, भरत गोगावले शिंदे गटाचे ते आमदार आहेत, आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रवक्ते, मुख्य प्रवक्ते उमेश पाटील. मी सर्वांचं स्वागत करतो या खास कार्यक्रमामध्ये. अगदी या सगळ्या सर्वे नंतर काय नेमका महाराष्ट्राचा मूड आहे हा देखील आपल्याला कळणार आहे. आता आम्ही आपल्याला जे सर्वे, जो आकडे सांगणार आहोत, जे या सगळ्या महाराष्ट्राचा कल सांगणार आहोत, तो देखील आपल्याला उद्या सकाळ या वर्तमानपत्रामध्ये देखील सविस्तर वाचता येणार आहे. अगदी 2 दिवस आपल्याला सकाळमध्ये डिटेल अनालिसिस, सगळं डिटेल विश्लेषण, सखोल विश्लेषण या सर्वेचं वाचायला मिळणार आहे. त्यामुळे उद्याचा आणि परवाचा सकाळ पेपर देखील चुकवू नका, त्यात डिटेल विश्लेषण वाचता येणार आहे. मी चर्चेच्या सुरुवातीला शीतल मॅमकडे जाऊ इच्छितो. शीतल मॅम, या सर्वेची मोडस काय नेमकी मोडस मॉड्यूल होतं आणि मोडस ऑपरेंडी काय होती? मला वाटतं की मागच्या 2 वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने केलेला हा सकाळचा 7वा सर्वे आहे. या सर्वेक्षणामध्ये महाराष्ट्रातल्या 288 विधानसभा मतदारसंघातनं स्ट्रॅटिफाईड रँडम सॅम्पलिंग म्हणजे यादृच्छिक नमुना पद्धतीने आपण वेगवेगळ्या मतदारांशी संवाद साधलाय की ज्या लोकांनी लोकसभेला आणि यापूर्वीच्या विधानसभेला मतदान केलेलं आहे, अशा पुरुष, महिला, त्याच्यानंतर वेगवेगळे आर्थिक गट, व्यावसायिक गट, विद्यार्थी, बेरोजगार, महिला, अशा वेगवेगळ्या समूहातून आपण ह्या 288 मतदारसंघातनं लोकांची निवड केली आहे. आपल्या सकाळच्या सहकाऱ्यांनी ह्या सर्व मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधलाय, म्हणजे हा टेलिफोनिक सर्वे नव्हता. आणि त्यामध्ये आपण त्यांचं आत्ताच्या म्हणजे महायुती, महाविकास आघाडी या गणितांबद्दल, पक्ष म्हणून लोकांनी कशी पसंती दिलेली आहे, ह्या बदललेल्या राजकीय समीकरणांकडे लोक कसं बघतात, मतदान करताना त्यांचं कुठल्या मुद्द्यांना प्राधान्य असेल, अशा विविध प्रश्नांवर आपण लोकांना बोलतं केलेलं आहे. बिलकुल. आपण सम्राट फडणीस, महाराष्ट्रातनं 84,529 अगदी प्रिसाइज असं सॅम्पल होतं आपलं. आपल्यासोबत सम्राट फडणीस सर, मुख्य संपादक सकाळचे देखील जोडले गेलेले आहेत. सर, आपण बघतोय की ही सगळी जी मेथोडॉलॉजी होती, या मेथोडॉलॉजीचे जे निकाल किंवा हा सर्वेचा जो कल येईल पुढच्या काही क्षणात आपल्याकडे, तो पाहता आज जी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे त्या योजनेच्या काळातच खरं तर आपण हा सर्वे केला, त्याच्यामुळे इम्पॅक्ट कसा होऊ शकतो? यातला एक भाग महत्त्वाचा आहे. योजना महाराष्ट्रात लागू झाली, त्याला प्रतिसाद मिळतो आहे हे आता दिसतंय, त्याच्याबद्दल शंका नाही. पण यापूर्वीचा इतिहास महाराष्ट्र सरकारचा जर बघितला, विशेषतः एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार सरकारनं योजना आणण्याच्या बाबतीत, घोषणा करण्याच्या बाबतीत खूप मोठी आघाडी घेतलेली होती. पण जमिनीवर या घोषणांचा इम्पॅक्ट ज्यावेळी इम्प्लिमेंटेशनची वेळ आली त्यावेळी त्याचा तितकासा दिसलेला नव्हता. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये, मतदारांच्या मनामध्ये योजनेच्या बद्दलचे प्रतिसाद चांगले आहेत का? 100% त्या बाबतीत कुठं शंका नाही. पण अंमलबजावणीच्या बाबतीतली शंका ही कायम राहते. अगदी पीक विमा योजनेसारखा विषय घेतला तर सातत्यानं लोकांना, शेतकऱ्यांना त्या संदर्भातल्या फेऱ्या माराव्या लागतात.
यापूर्वी अगदी डिसेंबरमध्ये आरोग्यासाठीची खूप मोठी योजना महाराष्ट्रात घोषित झाली. प्रत्यक्षात आरोग्याच्या योजनेचे रिझल्ट इतके चांगले आहेत का तसं म्हणता येत नाही. त्यामुळं योजना चांगल्या आहेत, योजना कागदोपत्री घोषणेसाठी अतिशय उत्तम आहेत, पण त्याची अंमलबजावणी काय, तर त्या बाबतीत प्रशासकीय पातळीवर काम करताना येणाऱ्या अडचणींवर या सरकारला गेल्या 3 वर्षांमध्ये तितकीशी मात करता आलेली नव्हती. त्यामुळे लोकांना, मतदारांच्या मनामध्ये तो सुद्धा एक संभ्रम राहतो की ओके, मला योजनेचा लाभ पाहिजे आहे, योजना चांगली आहे, पण प्रत्यक्षात माझ्या खिशात पैसे येतील का, तो निधी थेट माझ्या अकाउंटवर जमा होण्याचं जे सांगितलेलं आहे ते होईल का. आणि हा पुढचे 2 महिने या सरकारसाठी योजनेच्या अंमलबजावणीच्या दृष्टीनं अतिशय क्रिटिकल राहणार आहेत असं मला वाटतं.